वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो, त्याच्यामुळे अनेक नदी नाल्या दुथडी भरून वाहते। मी सध्या पिपरी सरद या परिसरात आहे। या ठिकाणी उतावळी नदीला मोठ्या प्रमाणात रात्रभरपासून पाऊस होता आणि त्याचं पुराचं पाणी पूर्ण शेतामध्ये आलेले। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर शेकडो हेक्टरच्या जवळपास शेती ही पूर्ण या नदीचं पाणी पूर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये घुसलेलं आहे। त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दुबार तिबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलं होतं। आता जर बघितलं तर आपण बघू शकतो सध्या शेतामध्ये जो पीक येतं ते पूर्ण पाण्याखाली आहे। सध्या आपण जी शेत जे बघत आहेत या शेतामध्ये ही कुठे कोणती नदी नसून ही शेतामधून असलेला कुठेतरी म्हणजे पूर्ण शेत फोडून हा कुठेतरी नाला वाहत आहे। त्यामुळे शेतात पाणी असल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्याचं या परिसरात शेकडो हेक्टर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला आहे। दुबार तिबार पेरणीचं हे संकट शेतकऱ्यावर आलं। आता शेतकऱ्याला शेती पेरण्यायोग्य राहिली नाही। शेतीतलं पाणी जे नदीचं जो पूर आला त्या पुराचं पाणी पूर्ण शेतामध्ये असल्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला। शेतकऱ्याला आता कुठेतरी दुबार तिबार जो बियाणं आणायची क्षमता होती आता कुठेतरी संपलेली दिसत आहे। त्याला कुठेतरी आता मोठ्या मदतीची गरज आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातास आहे। ते आता शेतकऱ्याच्या ज्या या पिकाचं दुबार तिबार जो नुकसान होत आहे याचं कुठेतरी पंचनामे करून सरकारने मोठी मदत यांना देण्याची गरज आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।